नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं मॉमीज टायनी जेम्स या आमच्या चॅनलमध्ये। मला कलात्मकतेने नटलेल्या गोष्टी खूप आवडतात आणि अशाच एका प्रदर्शनाबद्दल मी वाचलं आणि ते एक्झिबिशन पाहण्यासाठी आज मी आली आहे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये। अतिशय सुंदर असं हे कोरियन आर्टचं एक्झिबिशन आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कोरियन आर्ट एक्झिबिशन पाहण्यासाठी चला तर बघूया कोरियन आर्ट। लाखेच्या बांगड्या असतात ना, तसा हा लाखेनी बनवलेला पॉट आहे। त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। लाखेचा पॉट आहे। ह्याच्यात आधी त्यांनी हॅमक्लोथचे झाड असतं ना, त्याचा क्लॉथ बनवला, तर त्यांनी ह्याच्या आतून हे केला, म्हणजे त्याला तो शेप दिला आणि मग त्याच्यावरती त्यांनी फर्स्ट लेअर ह्याचा दिला लाखेचा आणि सिरॅमिक मिक्स। तो लेअर दिल्यानंतर त्यांनी हे जे आहेत ना ते फिश त्यांनी ते मदर ऑफ पर्लपासून कट वगैरे करून लावले। मग ते लावल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती अजून एक लेअर दिला। अशी लेअर वेगवेगळ्या कलरमध्ये, आता हे जे कलर दिसतात ना त्यांनी एक लेअरमध्ये वेगवेगळे कलर लावले। मग ते लेअरवर लेअर केल्यामुळं त्याच्यावरती अशी ग्लेज आली। लास्टला मग सगळ्यात लास्टला त्यांनी ग्लेज दिली आहे का नाही दिली माहीत नाही, पण ते हे केलं आहे, पॉलिश केलं त्याला। ओके, हाताने केले आणि आपण कसं सँड पेपर वगैरे करतो त्यांनी नाही केलं, हाताने केलं। बापरे, आणि हे फिशचं हात ओके सॉरी फिशचं ते त्यांनी ऑइस्टरपासून केलं, मदर ऑफ पर्ल म्हणून ते फक्त कोरियात एका बीचवर भेटलं। त्यांनी तिथे जाऊन गोळा केले, त्याला त्या शेपमध्ये घासून कट केले आणि त्या तिथे लावले। हे एक्झिबिशन अतिशय सुंदर आणि अप्रतिम आहे, कारण की यामध्ये
अनेक पेंटिंग्समध्ये फॉरेस्टचा फील दिलेला आहे। जंगलामध्ये आपण खरंच तिथं आत्ता उभे आहोत असं फीलिंग हे पेंटिंग पाहताना येतोय। प्रत्येक रंगाच्या वेगवेगळ्या छटांनी प्रत्येक पेंटिंग अनोख्या प्रकारे नटलेलं आहे। ओके, ही एक पेंटिंग आहे। यू जिंगो नावाच्या आर्टिस्टची ही पेंटिंग आहे। कोरियन आर्टिस्ट आहेत त्यांनी नियर अबाउट 1 year प्लस ही पेंटिंगमधले जे शिंपळ आहे हे फक्त गोळा करायला लावले। हे शिंपळ जे आहे हे एकाच बीचवरती भेटतात। हे सीजनली सगळे शिंपळे येतात। या शिंपळांना त्यांनी एका स्पेशल केमिकलमध्ये डिप केलेलं आहे, ज्याच्यानी एक केमिकल रिॲक्शन झालं आणि याचा ओरिजिनल कलर बाहेर आलेला आहे। त्याच्यानंतर मग त्यांनी आर्टच्या स्पेसिफिकेशन्सच्या हिशोबाने त्यांनी ते कट केले आणि त्याच्यावरती पेस्ट केलं। त्याच्या मागे जो तो रेड आहे ते त्यांनी एक इफेक्ट म्हणून त्याच्यावरती कलर ठेवला। थँक्यू। खूप सुंदर आर्ट आहे, त्यामुळे आणि अगदी युनिक फॅसिनेटिंग आहे हे सगळ्या गोष्टी मी ज्या आज पाहिल्या त्या तुम्ही स्वतः इथे व्हिजिट करून अनुभवा। मॉमीज टायनी जेम्सचे व्हिडिओज असेच बघत राहा। थँक्यू।